हाताने परवानगी, दुसऱ्या हाताने कारवाई. महापालिका झोपली आहे का? आणि मग अतिक्रमण होतं तरी कोणाच्या आशीर्वादाने? शहरात कुठंही पाहिलं तरी अतिक्रमण. महापालिका म्हणते कडक कारवाई करतो, पण प्रत्यक्षात कारवाई कुठं होते? जिथं सामान्य माणूस गोरगरिबांच्या टपऱ्या लावतो तिथं महापालिकेची जेसीबी धडकते. पण जिथं एखाद्या नगरसेवकाचा फोन जातो तिथं ना नोटीस, ना कारवाई, ना काहीच. सांगवी परिसर याचं मोठं उदाहरण. इथं गेल्या काही वर्षांमध्ये अनधिकृत बांधकामांचा महास्फोट झालाय. पण महापालिकेची नजर का चुकते? कोणाचं संरक्षण आहे या बांधकामांना? आज याचं गुपित उलगडणार आहे. महापालिकेचं काम आहे शहर स्वच्छ ठेवणं, बेकायदेशीर बांधकामं थांबवणं. पण सांगवी सारख्या ठिकाणी दिसतंय याचं अगदी उलट चित्र. फुटपाथ गायब आहेत, रस्ते अरुंद आहेत, ओपन स्पेसवरती गाळे उभे, अनधिकृत बांधकामं उभी आहेत आणि महापालिका फक्त पाहते. आणि जिथं खरंच गरज नाही तिथं मात्र स्थानिक नगरसेवकांच्या सांगण्यावरून अतिक्रमण करून दिलं जातं. लोक विचारतात, हे बांधकाम कोणाचं आहे? कोणाची परवानगी? उत्तरं येतात, साहेबांनी सांगितलंय. महापालिका चकार शब्दही काढत नाही, कारण वरून ऑर्डर असते ना. दुसरीकडे ज्यांना कुणाची ओळखही नाही त्यांची फक्त पोटासाठी टपरी आहे. ज्यांच्या पाठीमागे जेसीबी येतो, पोलीस येतात, त्यांची घरं जमीनदोस्त केली जातात. सांगवी परिसरात गेल्या 5 वर्षात किती अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात याची नोंदच नाहीये. महापालिकेच्या नजरेखालून हे कसं काय सुटलं? की महापालिकेनेच डोळेझाक केलीये? हे प्रश्न आता लोक विचारायला लागले. महापालिका आणि स्थानिक राजकारण्यांची ही समजूतदार भागीदारी आता थांबायलाच हवी. कारवाई सर्वांसाठी सारखी हवी, मग तो सामान्य नागरिक असो किंवा मोठा बिल्डर असो. सांगवी, पुणे, ठाणे, मुंबई सगळीकडे ही गोष्ट सुरू आहे. आज प्रश्न फक्त एवढाच आहे, महापालिकेची नजर निवडकच आहे का? तुमच्या भागातही असं काही होतंय का? कमेंटमध्ये लिहा आणि सगळ्यांनाच दाखवा.